आपुल्या माहेरा जाईन आणि आले तुकोबार आहे स्वतः तुकोबार म्हणतात पाहुणे घराचे हे पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशी आज आले ऋषिकेशी हा काय करू उपचार हा कोप मोडकी जर जर आले ना महाराज तुकोबार आहे हे दरादरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या जगद्गुरु तुकोबाराला नेण्याकरता आले तुकोबार आहे महाराज गरुड येतो फडतकारी नाबी नाबी म्हणे थोडी आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात आमच्या भक्ताला काळही काही करत नाही भलाही जगाला काळ खाताशील पण महाराज आम्हाला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी काळाची सुद्धा भीती नाही का का भीती नाही त्या अभंगाच्या द्वितीयच्या देव उभा देव उभा मागे पुढे 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 कमी नका करू असंच राहू देव उभा मागे पुढे देव मागे पुढे पुढे कवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे कवी जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात यदा कदाचित आमच्या काही भक्तावर संकट जरी आलंही कदाचित कुणी आघात केला तरी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट आपल्याला सगळ्याला माहिती आहे महाराज अर्जुनाच्या पुढे उभा राहिला 18 दिवस 17 दिवस महाराज अगोदर परमात्म्याने उतरायचं अर्जुनाचा हात पकडायचा मग त्याने त्या धावेवरती त्याला धावच म्हणतात ना ती वर्षीची पट्टी असते ती त्या धावेवरती पाय द्यायचा परमात्म्याचा हात पकडून खाली मारा तो तुंबा ज्याला आरे फिट केलेले असतात ते मोठं त्याला तुंबा म्हणतात आणि तिसरा पाय परमात्म्याच्या पायावर द्यायचं आणि खाली उतरायचं हाताला धरून 17 दिवस झाले महाराज युद्ध संपलं 18व्या दिवशी परमात्म्याने सांगितलं खाली उडी मार म्हणले देवा तुम्ही खाली उतरा जसं रोज हाताला हात देतात ऐकलं नाही तर लोटून दिला परमात्म्याने उडी टाकली रथ पेटला गेला आणि मग म्हणतो देवा हा काय प्रकारे अरे म्हणले समोरचे योद्धे काही सामान्य नव्हते बाबा भीष्माचार्य कृपाचार्य समितिंजय याने तर तुला एका सेकंदात महाराज मारला असतं पण मी तुझ्या पुढे उभा राहतो पाय को पाठीशी घातला आपण पुढा उभा राहिला कैसे पार्थेनी येणे सर्वोत्तम पुण्य केले ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी जेथ विश्ववाहकू आपण तया रथाचे गुण काय वर्णू काय माझ्या ज्ञानोबराने अर्जुनाचं भक्तराज किरीटी भक्तांचा राजा जर कोण असेल तर अर्जुन बुवा पण त्याला सुद्धा ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस पुढे उभा राहिला आणि शेवटी महाराज 18व्या दिवशी खाली लोटून दिला नंतर पाठीमागून उडी टाकली रथ पेटल्या गेला म्हणले अरे बाबा माझ्या भक्ताचं संरक्षण करण्याकरता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अलग लक्षात संतांचं रक्षण करण्याकरता कधी परमात्मा पुढे उभा राहतो आणि कधी पाठीमागे उभा राहतो मागे पुढे उभा राहे संभाळे